हा प्रश्न लॉज ऑफ मोशन या चॅप्टरवर सीईटी 2025 ला 20 एप्रिलला जी सेकंड शिफ्ट झाली होती त्याला विचारलाय. ए फोर्स ऍक्टिंग ऑन ए बॉडी ऑफ मास 5 किलोग्राम इज 4 I cap minus 2 J cap plus 3 K cap Newton. If the body is initially at rest, then the magnitude of its velocity at the end of 10 seconds in meter per second will be option A 3 into root 35, B 2 into root 29, C root 19 and D 3 into root 23. तर आता बघा आपल्याला काय दिले, काय विचारलंय. आता ही जी बॉडी आहे ही इनिशियली ऍट रेस्ट आहे आणि तिचं मास इनिशियली ऍट रेस्ट म्हणजे U बरोबर 0. आता त्या बॉडीचं मास किती आहे? 5 किलोग्राम आहे. त्याच्यावर फोर्स किती लावला? 4 I cap minus 2 J cap plus 3 K cap न्यूटन एवढा फोर्स लावला. तर 10 सेकंदानंतर त्याच्या व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड आपल्याला काढायचंय. मग आता आपल्याला बघा इक्वेशन असतं, इक्वेशन ऑफ मोशन V बरोबर U प्लस AT पैकी U जर 0 असेल तर V बरोबर AT. मग टी दिलेला आहे, पण हे ऍसिलरेशन कसं काढायचं? तर जेव्हा मास आणि फोर्स दिलेला असतो तेव्हा ऍसिलरेशन आपल्याला माहितीये F बरोबर ma मास इंटू ऍसिलरेशन, म्हणून A बरोबर F बाय M. मग आता ह्या फोर्सला M ने डिवाइड करायचं. 4 I cap मायनस 2 J cap प्लस 3 K cap याला आपल्याला 5 ने डिवाइड करायचं. आता याला 5 ने डिवाइड केल्यावर ऍसिलरेशन झालं बघा हे 0.8 I cap मायनस 0.4 J cap आणि हे झाले 0.6 K cap. हे झालं ऍसिलरेशन. आता व्हेलॉसिटी काढू. V बरोबर A इंटू टी, म्हणजे आता याला फक्त आपल्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं. मग आता या हे 0.8 आहे, याला 10 ने मल्टिप्लाय केलं तर 8 I cap, त्यानंतर मायनस 4 J cap आणि प्लस 6 K cap ही व्हेलॉसिटी झाली. आणि याचं जर मॅग्निट्यूड घ्यायचं आपल्याला तर आता बघा अंडर रूट ऑफ आता ह्या 8 चा स्क्वेअर प्लस मायनस 4 चा स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर. आता हे जर सोडवलं तर हे येईल बघा 8 चा स्क्वेअर आहे 64, त्याच्यानंतर 4 चा स्क्वेअर आहे 16 आणि हे आहे 36. आता बघा हे 36 आणि हे 16 हे झाले तुमचे किंवा हे याच्यात ऍड करू 64 आणि 16 हे जर ऍड केले तर हे 80 झाले आणि हे 36 झाले. मग हे झाले 116. मग V बरोबर बघा आता V बरोबर जर 100 अंडर रूट ऑफ 116 झाले तर ते कसे करता येतील आपल्याला? तर हे 4 इंटू 29 आणि म्हणून हे झाले V दॅट इज इक्वल टू 4 बाहेर निघाले स्क्वेअर रूटच्या 2 इंटू अंडर रूट ऑफ 29. दिस इज द करेक्ट ऑप्शन. समजलं कसं सोडवले? तर 25 चे प्रश्न रिपीट होतात, त्यामुळे चांगले करा. फार तर व्हॅल्यू बदलू शकतील, कन्सेप्ट तीच राहील. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.